चला मित्र, हे गावचं घर आहे. आता आम्ही रात्रीच निघणार आहे. जवळजवळ 9:30 वगैरे झालेलं आहे. म्हणजे 12 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही डोंबिवलीला, असं काय नाही. आता निघायची तयारी आमची. सर्व पॅकिंग वगैरे झाले. मिसेस पण तिकडं भांडी वगैरे असते. म्हणजे जेवण वगैरे झालेलं आहे आमचं. आता आम्ही निघायची तयारी करतो. हे गावचं घर आहे बघा. आपलं गावचं घर साधंच आहे, म्हणजे असं एवढं भारी बंद नाही. थोडं बाहेर बघा, बाहेरचं बॅकग्राऊंड. तर काय रात्र आहे त्याच्यामुळे काय एवढं दिसणार नाही तुम्हाला. पण आता निघतो आम्ही बघा. माझी बाहेर पार्क केली म्हणजे 4 व्हीलर. तर थोड्या वेळाने आम्ही निघू मस्तपैकी. हे बघा, हे लेफ्ट साईडला ते आमचं गावचं मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे. आता निघायची तयारी आमची. हे बघा, निघालो बघा. गावचा नजारा खूप मस्त असतो. गावी कधी पण आला ना, गावची जी एन्जॉय असते ती खूप वेगळी असते. बघा, आमचा गावचा आहे रस्ता वगैरे. म्हणजे आजूबाजूला थोडं काम पण चालू आहे. बाहेर आलेलं आहे बघा. हा 3-4 महिन्यापूर्वी रस्ता बनवलेला आहे. बघा कसा खराब झाला. कॉन्ट्रॅक्टदार एवढं चालू असतात ना. बघा कसा रस्ता बनवला. आता हे दुसऱ्या गावात आलो आहे मी. असं दुसऱ्या गावात आता इंटर केलेलं आहे. तिथून आता आम्ही निघू. हे गावाचं नाव तुम्हाला कोंदिवडा आहे. कोंदिवडा हे पण लेफ्ट साईडला मंदिर आहे. ते याचं आहे हनुमानच मंदिर आहे. आणि समोर दिसते हे तुम्हाला यांचं कुठलं मंदिर समजा आहे का, कुठलं असं कुठलं तरी एक मंदिर आहे. ते मंदिर आहे बघा. अजून पण हे सगळं 3-4 महिन्यापूर्वी रस्ता बनवलेला आहे मित्र. बघा रस्ता कसा खराब झाला. एकदम चालू नुसते खडीवर नुसते डांबर टाकतात आणि निघून जातात. बघा नेक्स्ट पावसाळ्यात काढला होता, म्हणजे पावसाळ्यात काम चालू केलं होतं पावसाच्या आधी. बघा रस्त्याची कशी वाट लागलेली आहे. अजून इथं एक काम चालू आहे ब्रिजचं. म्हणजे पूल खूप जुना वर्षापूर्वी, म्हणजे जवळजवळ आजोबांच्या काळामधला ब्रिज होता. तो आता यावर्षी बांधायला सुरुवात केली त्या लोकांनी. म्हणजे झालं, म्हणजे बनवून झालेलं आहे. त्याच्यावर आता फक्त खडे वगैरे टाकायचे. म्हणजे भरपूर, म्हणजे असं जवळजवळ त्याला पण 5-6 महिने झालं असतील याला, पुलाला पण. चला आता आपण आता एक गाव लागलेलं आहे आमचं, म्हणजे गावचं जे समोरून गाडी आली वगैरे आली ना, तर काही समजत नाही. आपली गाडी कशी थोडी छोटी आहे ना, त्याच्यामुळे एवढं समोरचे लोक आल्यावर, मोठी वगैरे गाडी वगैरे आल्यावर डायरेक्ट डोल्यावरच उजेड येतो डायरेक्ट. बघा हे रात्रीचा नजारा बघा कसा सुंदर वगैरे वाटतो. बघा अशी झाडी एकदम निळसर वाटते ना, मस्त वाटतं बघा. किती सुंदर वाटतं. चला मस्तपैकी हे गाव पण सोडलेलं आहे आपण. ॲक्च्युली मागचं ना रेडिसेम वगैरे हे होतं. चला आमच्या कर्जतमध्ये मेला वगैरे भरलेला आहे, म्हणजे यात्रा भरलेली. ही दैवलीची यात्रा, कर्जतमध्ये दैवलीची यात्रा असते ना, ती यात्रा आहे. खूप हे ॲक्च्युली रात्रीचीच मजा असते. पण मला जायचं होतं म्हणून आता मी पण आलो असतो आज या यात्रेला. ॲक्च्युली कालच भरली यात्रा, तरी पण बघा किती गर्दी आज. गाडी थोडी स्लोच घ्यावं लागेल, कारण सगळे आपलेच भावबंद आहेत. म्हणजे आपल्या एरियातलेच, आमच्या खोंड्यातलेच सगळी माणसं आहेत. बघा किती मोठी यात्रा वगैरे असते खूप. ॲक्च्युली सातगावची, खोपोलीला जे सातगावचं बोलतो ना, सातगाव, ती यात्रा परवा दिवशी संपली. तिकडून मग ती शिफ्ट इकडे होते आमच्याकडे कर्जतला. हे दैवली म्हणून एक हे आहे आमचं स्टॉप आहे. त्या स्टॉपमध्ये असं हे खूप मोठी यात्रा भरते. ह्या यात्रेसाठी मित्रांनो आम्ही पहिले लहान असताना ना असं चालत यायचो गावावरून. आणि चालत यायचो ना, चालत जायचो मस्त वगैरे. खूप मजा यायची तेव्हा. म्हणजे ग्रुपने असं मुलं वगैरे, मित्र वगैरे असं मस्त वगैरे. आता या सगळ्यांची लग्न वगैरे झाली, सर्व शिफ्ट वगैरे झाली. कोण बाहेर, कोण शेतीचं काम वगैरे करतात. त्यामुळे कसं संसार मागा लागला सगळ्यांच्या. ट्रॅफिक लागले ना. चला आपण आता कर्जत आता सोडणार आहेच आपण. कर्जतची एंट्री सोडली, हे आता कर्जत आपण सोडून देणार. आता पुढं आपण तुझा 4 फाटा एक स्टॉप आहे आमचा. तो 4 फाटा एंटर केला आपण का त्याच्या पुढं डायरेक्ट मग आपण डायरेक्ट ऑन द वे आहे. हे बघा लागलो आता ऑन द वेला मस्तपैकी. आता टेन्शन नाही. इकडे पण रस्ता खराबच आहे.
रस्ता सर्वीकडेच खराब आहे ॲक्च्युली. चालू काम करतात सर्वजण. बघा आता आपण बदलापूरला पोचलेले आहे. हा तलोजा रोड, हा म्हणजे पनवेलला तलोजा रोड असतो ना, तिकडून स्ट्रेट रस्ता गेला तो पण बदलापूरचाच आहे. आणि हा पण जुना, हा जो रस्ता आहे हा लेफ्ट साईडवाला हा जुना बदलापूर रोड आणि तो नवीन बदलापूर रोड होता. हे बघा किती मस्तपैकी. चला आता आपण आपली ते एंट्री केलेली आहे. तर मित्रांनो, कसा आपला ब्लॉग वाटला नक्की सांगा. आता मी माझ्या बिल्डिंगच्या खालीच आहे, गाडी पार्क वगैरे केलेली आहे. किती सुंदर